नमस्कार मंडळी, आता आपण आहे ना तला मार्केटमध्ये आहोत। हे बघा पाठीमागे आहे ना तलगड आहे। तर आज आहे ना आम्ही तलगडाला भेट देणार आहे। तर आज सर्व तुम्हाला माहिती मी तलगडाची या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला मग आता बघूया आपण तलगड। लोकविश्वास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला आता आपण नमस्कार मंडळी, आता आपण आहे ना तलगडाच्या प्रवेशद्वारावरती येऊन पोहोचलो आहे। बघा हे तलगडाचं प्रवेशद्वार आहे। हे तलगडाचं प्रवेशद्वार आहे बघा समोर। इथून आता आपण आहे ना या गावातून जाणार आहोत। इकडे आहे ना पुसाटी गाव आहे। तर पुसाटी गावामध्ये आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। ते आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। मंडळी आता आपण आहे ना तलगडाचे आहे ना पुसाटी गाव आहे। हे पुसाटी गाव, या पुसाटी गावामध्ये आपण आहे ना या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत। हे बघा पुसाटी गाव आहे। पुसाटी गावचे आपण प्रवेशद्वारावरती येऊन पोहोचलो आहोत। हे बघा हे समोरच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं काम चालू आहे समोर। हे बघा चला आपण तुम्हाला दाखवतो त्या मंदिराचं। हे पुसाटी गावामध्ये आलो ना का आपल्याला समोरच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं काम चालू आहे। ते अजून त्यातमध्ये आहे ना मूर्ती नाही आहे। तर मी आज तुम्हाला ते दाखवतो मंदिर। चला आपण बघूया मंदिर कसं आहे ते।
नमस्कार मंडळी. आता आपण आहे ना तलगडाच्या बरोबर आहे ना पायथ्याशी येऊन पोचले. आता आपण इथनं तलगडाला चढण्यासाठी इथून आपण आता सुरुवात करणार आहोत. बघा इथे समोरच रस्ता आहे, इथून आपण आहे ना वरती जाणार आहोत. आता चला आता बघूया आपण वरती तलगड. सन 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाकडून हा किल्ला जिंकून घेतला होता. माझं बी आपण कसा आहे ते. इसवी सन 1660 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धीने तलगडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळताच सिद्धीने वेढा पुन्हा उठवला. चला मग आता बघूया आपण तलगड. हा किल्ल्याचा आपल्याला पहिलाच टप्पा लागतो. आता वरती आपण जाऊन बघूया किल्ल्यावरती अजून किती तोफा वगैरे आहेत त्या.
महादरवाजाजवळ पुढे आलो ना, इथे की बघा मोठी टाकी आहे पाण्याची, हे बघा आतमध्ये मोठी टाकी आहे बघा पाण्याची, हे बघा आतमध्ये पाणी पण आहे. चला आता आपण पाहिजे ते आता ह्या 3 खाली 2 बघितले आपण. नमस्कार मंडळी, हा तलगड ज्यावेळी शिवाजी महाराजांनी तह केला होता त्या टायमाला शिवाजी महाराजांनी तहामध्ये जे 12 किल्ले ठेवले होते स्वतःकडती, त्यातमध्ये तलगडाचा पण समावेश होता, ह्या किल्ल्याचा पण समावेश होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःकडे हा किल्ला ठेवला होता. त्या टायमाला ज्या टायमाला तह झाला होता त्या टायमाला तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तलगड हा स्वतःकडे ठेवला होता. चला आता आपण बघूया वरती, अजून काही गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे या किल्ल्याचं किती महत्त्व होतं त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते आपल्याला या गोष्टीवरून समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला होता. इसवी सन 1735 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात जिंकून घेतला. त्याच्यावरून समजते या किल्ल्याचे महत्त्व किती त्यावेळी होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. चला आता आपण बघूया. आता आपण किल्ल्यावरती पोचलो आहोत, तर आपण आता संपूर्ण किल्ला तुम्हाला दाखवणार आहोत. आता आपण आहे ना पहिला झेंड्याच्या ठिकाणी जाणार आहोत, तिथून आपण सुरुवात करणार आहोत किल्ला बघण्यासाठी. चला मग.
हे सर्व पडझड झालेले वाडे आहेत. हे बघा, हे सर्व पडझड झालेले वाडे आहेत. बघा, सर्व वाड्यांची पडझड झालेली आहे. हे 7 टाके आहेत पाण्याचे. हे बघा, पाण्याचे टाके आढळतात ना, ते बघा हे टाके आहेत पाण्याचे. अजून पण पाणी आहे बघा याच्यामधनं. मंदिर आहे, शंकर मंदिर आहे ते. हे बघा, हे पाण्याचे टाके आहेत सर्व. नमस्कार मंडळी, आपण इथपर्यंत येऊन पोचलो का आपण ह्या टकमक टोकाकडे जातोय का, तलगडाचा टकमक टोक. आता आपण पर्यंत जाऊन परत आपण रिटर्न येणार. तटबंदीला कसं हे दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता, नजर ठेवू शकता. प्रत्येक ठिकाणी इथे क्रॉसमध्ये तोडफोड झाले. हे जे टकमक टोक आहे ना, हे टकमक टोक आहे ना, माची बुरुज बोलतात. ह्या ठिकाणी आपण येऊन पोचलो आहोत. हे बघा, त्याच्यावरून दिसणारा परिसर बघा. हे तलगडाचं टकमक टोक आहे. चला आता आपण बघूया.
लोकविश्वास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला आता आपण निघूया तलगडावरून खाली.